पाश्चात्य लोकांना कधी आत्मज्ञान नव्हतं म्हणून त्यांनी फक्त भौतिकशास्त्रावर, रसायनशास्त्रावर, जीवशास्त्रावर अभ्यास केला. त्यांनी जीवशास्त्रावर अभ्यास केला, पण जीवशास्त्र म्हणतात, पण त्यांनी त्याच्या बॉडीवरच अभ्यास केला, जीवावर नाही केला. बरोबर आहे ना. त्यांनी व्हरायट्यामध्ये DNA वरती भरपूर कामं केले, पण त्यांना DNA अपग्रेड नाही करता आला कधी. त्यांनी DNA अपग्रेड केला असं दाखवा मला कुठे. त्यांनी DNA मध्ये छेडछाड केली. याचा DNA काढला, त्याला जोडला, त्याचा DNA काढला. ज्वारीचा DNA काढायचा, भाताला जोडायचा, जेणेकरून ज्वारी उन्हाळ्यामध्ये पिकते, मग भात बी उन्हाळ्यात पिकला पाहिजे. हे आणि आपले इंडियन लोक त्याला भाळले. आपण पाहिलं इंग्रज आल्यापासून आपल्यावर जो बौद्धिक बलात्कार आहे तो आजही होतोय. बरोबर आहे ना. त्यावेळेस त्यांनी सगळ्याच प्रकारचे केले ना, आता अजून बौद्धिक चालूच आहे. सगळं आपले अक्कल, आपल्या ऋषीमुनींनी सगळी अक्कल तयार करून ठेवली. त्यांनी फक्त त्या अक्कलेवरती भौतिकशास्त्रावर, रसायनशास्त्रावर कामं केली. बरोबर आहे ना. आता आपण सगळे मिनरल्सवर काम करतो, पण मिनरल्स आर जस्ट कॅरियर ऑफ एनर्जी, असं नाही आहे का. बरोबर आहे. मला सांगा किती शास्त्रज्ञ किंवा किती शेतीमध्ये तज्ज्ञ जे तुम्हाला सांगता की पोषणावर काम करा, मातीवर काम करा. बरं करायला सांगता मातीवर, ते बी काय सांगता, नाही मिनरल्सवर काम करा, मॉलिक्युल्सवर काम करा असं म्हणता ना. पण मॉलिक्युलर एनर्जीवर काम करा असं कोणी सांगतं का. मेन एनर्जी म्हणतात इथं सगळ्यांच्या बॉडी आहे, पण बॉडीवरून तुम्ही सांगू शकता कोणाची किती ताकद येते. मग मेन ताकद महत्त्वाची आहे का बॉडी महत्त्वाची आहे. मग सगळे फॉरेनर्स बॉडीवर काम करता, एक्झिस्टिंग बॉडीला ते जास्त मॅटर करता. त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी किती आहे ते डझंट नो. बरोबर आहे ना. असं आहे, दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग असं आहे ते.